यस, नमस्कार. बघा, विभागीय मुख्याधिकारी या पदासाठीचा आपण एक ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला होता. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही वेगळी माहिती बघायची आहे. त्यामध्ये खास करून जी काही आपली येऊ घातलेली जाहिरात आहे, तर या जाहिरातीची सद्यस्थिती काय असणार आहे ते आपण बघूया. त्याचबरोबर बघा, जी जागांची संख्या आहे, निश्चित जागा किती असतील ते पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर अभ्यासाला सुरुवात कशी करावी. आता तुमच्यापैकी बरीचशी मंडळी आहे की त्यांनी आतापर्यंत अजूनही अभ्यासाला सुरुवात केलेली नसणार आहे. तर अर्थात त्यांनी अभ्यासाला कुठून आणि कशी सुरुवात करायची ते सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर आपली जी काही परीक्षा असणार आहे, हिची परीक्षा पद्धती कशी असेल आणि हिचा अभ्यासक्रम काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितरित्या घेणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत आवर्जून व्हिडिओ बघायचा आहे. तुम्ही अर्थातच गृह अकॅडमीच्या चॅनलला जर फर्स्ट टाइम असेल किंवा अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला आवर्जून या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करूया. चला बघूया नेक्स्ट. बघा, ही जी आपली विभागीय मुख्याधिकारी पदाची जी परीक्षा आहे, हिच्या संदर्भात मी मागच्या लेक्चरमध्येही सांगितलेलं होतं. आजही ते सांगतो की आपली गृह अकॅडमीची जी की महाराष्ट्रातील विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये नंबर 1 ला असलेली नंबर 1 याच्यामुळं की आपल्याकडे विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कंटिन्यू बॅचेस चालतात आणि त्याचे जे रिझल्ट्स आहे ते रिझल्ट्स आपल्याला टॉपला घेऊन गेलेले आहेत. म्हणून आपली जी अकॅडमी आहे विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ऑलवेज टॉपमध्ये आहोत. अशा अकॅडमीची ही आपली काय आहे, बॅच आहे. तर यामध्ये जर बघायला गेलं तर ही व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच असणार आहे. ज्यावेळेस तुमची परीक्षेला एक जवळपास 15-20 दिवस बाकी असतील त्यावेळेस आपण किंवा महिनाभर बाकी असेल तेव्हा आपण लाईव्ह स्वरूपामध्ये काय करणार आहे, बॅच आपण घेणार आहे. नेक्स्ट बघा की या बॅच मध्ये जर बघायला गेलं, या बॅच मध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला संपूर्ण सिलेबसच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. जर बघायला गेलं तर आपला जो सिलेबस आहे तर हा इतका लेंदी आहे की आपल्याला म्हणजे तुम्हाला माहिती, ज्या लोकांनी माझा आपल्या ऍपवर जाऊन काय केलेलं की पूर्ण सिलेबस बघितलेला आहे, लेक्चर्स आहे आणि फ्रीमध्ये आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून जा आणि सिलेबस एकदा व्यवस्थितरित्या बघा. जर सिलेबस जर बघितला तर एवढे सगळे पॉइंट्स आहे आणि एवढ्या मोठ्या पॉइंट्सला जर आपल्याला रिव्हिजन द्यायची आहे तर अर्थातच त्या नोट्स तुम्हाला असणं गरजेचे आहे. रिव्हिजन नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 20 कॉम्प्युटर बेस्ड तुमच्या टेस्ट सुद्धा यामध्ये होणार आहे. आणि सगळी जी बॅच आहे, अर्थातच गृह अकॅडमी हा असा प्लॅटफॉर्म आहे, अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली एक चळवळ आहे. म्हणजे या ठिकाणी शिकवणारा प्रत्येक जण हा अधिकारी आहे आणि अर्थातच त्याचा तो अनुभव आहे. त्या माध्यमातून हे सगळं काही आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर खूप छान बॅच आहे. या बॅचवर आतापर्यंत मागच्या लेक्चर पासून आतापर्यंत 63 म्हणजे 63 आताच्या स्थितीला ऍडमिशन एनरोल झालेले आहेत. जर बघायला गेलं तर आपली जी जाहिरात आहे, जाहिरातीमध्ये जागांची संख्या 38 असणार आहे. 63 लोक माझ्याकडे जॉईन झाले आणि त्या अभ्यासाला सुरुवातही केलेली आहे. तर बघा, ही जी बॅच आहे या बॅचची अर्थातच फीज ही 15,000 आहे. आणि आता जे काही आपलं पुढे 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, त्या निमित्तानं आपण काही सूट दिलेली आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की जी काही सूट आहे तर ती आहे 15%. 15 ऑगस्टला 15% ऑफ आहे. तिची जी सुरुवात आहे ऑफरची तर ती कालपासूनच सुरू झालेली आहे. 11 तारखेपासूनच ऑफर सुरू झालेली आहे. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान ही ऑफर असणार आहे. तर जे काही इच्छुक मंडळी आहे त्यांनी आवर्जून या ऑफरचा बेनिफिट घ्यायचा. जो कुपन कोड आहे तर तो कुपन कोड सुद्धा 15 ऑगस्ट म्हणूनच आहे, कॅपिटल मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. हा तुमचा काय आहे, कुपन कोड आहे. 15% ऑफ भेटेल. आणि जे काही 5 जणांच्या ग्रुपवर जे असतील अशी जर मंडळी असेल तर ग्रुप ऍडमिशन मध्ये पर हेड तुम्हाला 5,000 रुपये डिस्काउंट आहे. म्हणजे पर हेड 10,000 रुपयात बॅच पडणार आहे. तर अर्थातच मोस्टली ऍडमिशन ते तसेच झाले, ग्रुप्स मध्येच झालेले आहेत. जर तुमच्यापैकी जर तुमचा प्रॉपर ग्रुप असेल अभ्यासाचा तर तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला वेगळा कुपन कोड या ठिकाणी शेअर केला जाईल. ठीक आहे. तर वन बाय वन ही अशी बॅच आहे. माझा आग्रह आहे, सगळी मंडळी जी काय आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सीओ पोस्ट काय आहे आणि तिच्यासाठी ही जी फीस ठेवलेली आहे, इवन दो जो काही आपला अभ्यासक्रम एवढा मोठा दुनियाभराचा अभ्यासक्रम आहे त्या मानाने ही फीस आपण काय केलेली आहे, कमी ठेवलेली आहे. चला वन बाय वन पुढे बघूया. सध्या जर बघायला गेलं तर सगळ्यांना जी काही उत्सुकता आहे तर ती आहे
सद्यस्थितीमध्ये जाहिरात कुठं अडकलेली आहे. तर ध्यानात घ्या, आपला नगर विकास प्रशासनाकडून जी काही जाहिरात आहे, तर जाहिरातीच्या संदर्भात एमपीएससी कडून विचारणा करण्यात आलेली आहे. तर एमपीएससी परीक्षा घेणार आहे हे कन्फर्म झाले. म्हणजे आपली परीक्षा कोण घेणार आहे? एमपीएससी घेणार आहे. इव्हन दो आयोगामध्ये अभ्यासक्रम म्हणजे जो काही आहे तुमचा, तर अभ्यासक्रम ठरवण्याची जी काही प्रोसेस आहे त्या मीटिंग चालू आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तुमचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, अभ्यासक्रम निश्चित होणार आहे. अर्थात जो काही अभ्यासक्रम मी आपल्या युट्यूब म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये टाकलेला आहे, तर त्याच पद्धतीनं ते असणार आहे. कारण आपली जी संघटना आहे, आपली कर्मचारी संघटना, यांनी पत्र सुद्धा दिलेलं आहे की जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचा आवाका हा लिमिटेड असावा. त्या अनुषंगाने तिथे कारवाई चालू आहे. तर ते बघूया आपण की एक्झॅक्टली सिलेबस काय येणार आहे. तर लक्षात घ्या, एमपीएससी ना आपले जे काही सेवा नियम आहेत त्यामध्ये काही त्रुटी काढलेल्या आहेत आणि ती फाईल आता पुन्हा एकदा आपल्या नगर विकास प्रशासनाकडे परत आलेली आहे. अर्थातच लवकरच त्या त्रुटींची पूर्तता होऊन लगेच एमपीएससी कडे जर फाईल पाठवल्या गेली तर आपली जाहिरात सुद्धा लवकरात लवकर येऊ शकते. माझा असा अंदाज आहे की या सगळ्या प्रोसेसला एखादा महिना लागू शकतो. एका महिन्यामध्ये आपली एका महिन्यात जाहिरात येणं अपेक्षित आहे. जर बघायला गेलं तर जी काही जागांची संख्या आहे, तर जागांची संख्या आपली पदोन्नतीच्या 20% कोटा आहे. 20% जर बघायला गेलं तर टोटल आपल्याला वाट्याला आलेल्या होत्या 38 जागा, 80 जागा. या 80 जागांपैकी सद्यस्थितीमध्ये 42 जागा भरलेल्या आहेत. म्हणजे रिक्त जागा किती आहेत? 38. म्हणजे येणारी जी काही जाहिरात असणार आहे, तर माझा असा अंदाज आहे की 38 जागांसाठी ही जाहिरात आहे सद्यस्थितीमध्ये. यामध्ये संभाव्य रिक्त पद याचा यामध्ये समावेश केलेला नाहीये. सद्यस्थितीमध्ये जो काही आकडा आपल्याला कळतोय तो आहे 38. 38 जागांची ही जाहिरात असू शकते. आता बघा, निश्चित अभ्यासक्रम कोणता आहे. आता मला आजच्या लेक्चरमध्ये खास करून जो मुद्दा सांगायचा आहे तो म्हणजे बघा की कोणतीही परीक्षा असो पास होत असताना काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत. बघा, या ठिकाणी समजा तुम्ही आहात, हा समजा याला नाव देऊ आपण ए. दुसरा कॅन्डिडेट हा या ठिकाणी आहे, याला आपण नाव देणार आहोत बी. ध्यानात घ्या, आता यांना दोघांनाही परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. या ठिकाणी तुम्ही उभे आहात, इथून पुढे जर गेले तर या ठिकाणी हा जो आहे या ठिकाणी तुमची काय आहे, एक्झाम डेट आहे. म्हणजे काय आहे ते तुमचं आहे डेस्टिनेशन. काय आहे? डेस्टिनेशन आहे. तर बघा, हा जो ये आहे का ये, तर यांनी ना आत्ताच अभ्यासाला सुरुवात केली. त्याला एवढं माहिती आहे की बाबांनो 38 जागांची जाहिरात येणार आहे, एमपीएससी परीक्षा घेणार आहे आणि मी अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तर असं त्याला माहिती आहे, त्याने अभ्यासाला सुरुवात केलेली. कोणी? याने इथूनच सुरू केले. बघा, हा चाललाय पुढपर्यंत, इथपर्यंत हा चाललाय. आणि हा जो दुसरा आहे बी, हा काय म्हणतोय की याच्या हातामध्ये ज्या गोष्टी नाही तो त्याच्यावर जास्त विचार करत आहे. जाहिरात कधी येईल, जागा किती येतील, हा अशी वाट बघत आहे. समजा या ठिकाणी जर इथं जाहिरात प्रसिद्ध झाली, जाहिरात, तर हा बी काय करणार की इथपर्यंत आहे ना, याचा एवढा वेळ टाइमपास फुकटमध्ये गेलेला आहे. हा इथून अभ्यासाला सुरुवात करणार आहे आणि हा इथून एवढाच करणार आहे. जर एवढं करत गेला तर हा अर्थातच नापास होणार आहे. ध्यानात घ्या, आपली जी परीक्षा आहे, आपल्या परीक्षेला आपण व्यवस्थितरित्या आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मी येऊन जाऊन पुन्हा एकदा ते सांगतो, सीओ नॉट अ जोक. सीओ जी आहे, तुम्ही सध्या नगर प्रशासनामध्ये काम करत आहात, तुम्हाला माहिती आहे की सीओ पोस्ट काय आहे. सीओ पोस्ट जर मिळवायची आहे आणि अर्थातच ही खूप मोठी तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. काल परवा मला एक फोन आलेला होता. तर अर्थातच त्यांची सेवा थोडी 15-16 वर्ष झालेली आहे, एज वगैरे जास्त आहे. ते म्हणत की सर, आता ही जी नवीन आलेली जनता आहे 2019 ची बॅचची, तर हे पोरं काय आमच्या हातात काही या जागा लागू देणार नाही. तर ध्यानात घ्या, असं मुळीच नाही. कारण दोन गोष्टी आहे. जे जुने मंडळी आहे यांनी आतापर्यंत नगर प्रशासनामध्ये काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. यांनी ते कायदे व्यवस्थितरित्या आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाचे जे काही अधिनियम असतील, आज जो काही नवीन पोरगा आहे याला फार रजेचे नियम सुद्धा माहिती नाही, याला वेतनाचे नियम सुद्धा माहिती नाही. हे जे जुने मंडळी आहे यांना हे सगळं माहिती आहे. अर्थात ते कॉम्पिटिटर आहे. जो नवीन पोरगा आहे, नवीन पोराला काय येते भारी, त्याला येते मराठी, त्याला मराठी ग्रामर चांगला येणार, त्याला इंग्रजी चांगला येणार.
त्याचं गणित बुद्धिमत्ता चांगला असणार, बस इथपर्यंत आहे. पण त्याला नगर प्रशासनाचे सगळे नियम, त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाच्या नियमामध्ये तो मागे आहे. जर बघायला गेलं तर हे इक्वल कॉम्पिटिशन आहे. या ठिकाणी नवीन कॅन्डिडेट आहे ते एका स्पेसिफिक सिलेबस मध्ये पुढे आहेत आणि जुने मंडळी एका स्पेसिफिक सिलेबस मध्ये पुढे आहेत. अर्थात हे कॉम्पिटिशन फेअर कॉम्पिटिशन आहे आणि या ठिकाणी जो अभ्यास करेल तो पोस्ट घेणार आहे. मग जो नवीनही असू द्या किंवा जुनही असू द्या, 19च्या बॅचचा असो किंवा 2005च्या बॅचचा असो, शेवटी एकच आहे, जो अभ्यास करेल तो या ठिकाणी पोस्ट घेऊन जाणार आहे आणि अर्थातच त्या अभ्यासाला सुरुवात तुमची आतापासून होणं गरजेची आहे. तुम्ही जर वाट बघत बसले जाहिरात आल्याच्या नंतर मी काहीतरी अभ्यासाला सुरुवात करेन आणि त्याच्यानंतर मी एखादी बॅच लावेन, तर तुम्ही आतापासूनच तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेले आहात. कारण वाटतो तेवढा सोपा सिलेबस नाही, लेंदी सिलेबस आहे. त्यामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक गोष्ट किचकट स्वरूपाची आहे. तुम्ही जर एखादा महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम घेतला तर त्यातील एक तरतूद इतकी किचकट स्वरूपाची आहे. मुळातच आपले जे काही अधिनियम बनवलेले आहेत त्याची भाषा ही खूप क्लिष्ट आहे आणि एवढी क्लिष्ट भाषा समजून ती मला ध्यानात ठेवायची, तर हे वाटतं तेवढं सोपं नाही. काही मंडळी आहे त्यांना असं वाटतं की बघू जाहिरात आली की आपण काहीतरी वाचायला सुरुवात करू. तर माझं एकच म्हणणं आहे याच्या माध्यमातून की बाबांनो, मला एक तर माहिती आहे की नक्की निश्चित सिलेबस कोणता आहे. तर निश्चित सिलेबस काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्या हातात काय आहे की बाबा मला कन्फर्म काय माहिती आहे, मला कन्फर्म हे माहिती आहे की सिलेबस मध्ये काय काय असेल. मनसे, महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम. मग यामध्ये तुमच्या सेवेच्या सर्वसाधारण शर्ती असतील. काय आहे? सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, नंतर शिस्त व अपील, नंतर तुमचा कोणता असेल निलंबन काळातील प्राधान्य वेतन वगैरे, वेतन अधिनियम, रजा अधिनियम, नंतर सेवा ज्येष्ठता अधिनियम. हे सगळे जे नियम आहेत ना, हे कन्फर्म तुमच्या सिलेबसला आहे. मग आता ज्या लोकांना अभ्यासाला सुरुवात करायची ना, माझं म्हणणं आहे त्यांनी मनासेच्या नियमापासून सुरुवात करा. त्याचबरोबर जी जुनी मंडळी आहे ना, त्यांनी सुरुवात मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामर पासून करा. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, याचा बेनिफिट होणार आहे. ध्यानात घ्या, तुम्हाला जो काही निश्चित सिलेबस आहे मला माहिती आहे. त्याचबरोबर बघा, जो आपला नगरपालिकेचा अधिनियम आहे कधीचा 1965चा, इधर की दुनिया उधर हो जाए लेकिन 65चा नियम हा तुमच्या सिलेबसला असणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग माझं काम काय आहे की मी किमान बाबा 65चा जो नियम आहे ना, तर याचा मी ऍज अ MCQ टाईपना अभ्यास करेन. यातील जो फॅक्च्युअल डाटा आहे हा फॅक्च्युअल डाटा मी वेगळा काढेन, त्याच्या नोट्स तयार करेन, त्याच्यावरती काम करेन. म्हणजे आज मी जर या छोट्या छोट्या गोष्टी जर करत गेलो तर मी अर्थातच माझ्या डेस्टिनेशनच्या जवळ जवळ जाणार आहे. तर या वेळेला आपल्याला जायचंय, जो निश्चित सिलेबस आहे सध्या त्याच्यावर काम करा. बाकी आयोगाचं काम करत राहील. सिलेबस डिसाईड होईल तेव्हा तुम्ही उर्वरित सिलेबसची तयारी करायची आहे. सध्या तुमचं काम आहे की जे माझ्या हातात आहे त्याचा मी अभ्यास करेन आणि तुमच्या हातात आहे मनासेचे सगळे नियम. तुम्हाला माहिती आहे, माहिती अधिकार असेल, नंतर लोकसेवा हक्क अधिनियम असेल, याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. मग सध्या मी काय करेन की हे जे मायनर ऍक्ट आहे, छोटे छोटे ऍक्ट आहे, याची तयारी करेन. आणि अर्थातच त्याच अनुषंगाने जर सांगायला गेलं तर तुम्हाला अभ्यासाला ग्रो अकॅडमीची जर जोड हवी असेल तर तुम्हाला बॅच सुद्धा जॉईन करायची आहे. आणि आपल्या बॅच मध्ये सध्या रेकॉर्ड काय काय झालेले ते सांगतो. सगळे मराठीचे लेक्चर रेकॉर्ड झालेले आहेत. नंतर इंग्लिशचे सगळे लेक्चर्स रेकॉर्ड आहे. नंतर जर बघायला गेलं तर तुमचं मॅथ आणि रिझनिंगचे लेक्चर्स रेकॉर्ड आहे. नंतर जर तुम्ही बघितलं तर मनासेचे सगळेच्या सगळे नियम रेकॉर्ड झालेले आहे, त्याच्या नोट्सही त्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे आज मला मनासेच्या सगळ्या नोट्स प्लस मला सगळे लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी काय मिळत आहे. नंतर जर बघायला गेलं तर तुमचा RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ह्या सुद्धा नोट्सही टाकलेला आहे, व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. नंतर तुमचा लोकसेवा हक्क अधिनियम हा सुद्धा काय केलेला आहे, त्यामध्ये रेकॉर्ड करून टाकलेला आहे. नंतर आरक्षण अधिनियम, त्याचबरोबर जर बघायला गेलं अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती यांच्यासाठीचा जो काही आरक्षणाचा अधिनियम आहे तो आहे. बदली अधिनियम 2005चा आहे, तो सुद्धा अपलोड केलेला आहे. जर बघायला गेलं तर आताच्या स्थितीमध्ये तुमचा जो काही भविष्यात सिलेबस असेल त्यातला ऑलमोस्ट आपला 55 ते 60% सिलेबस
रेकॉर्ड करून झालेला आहे. मग आता तुम्ही ध्यानात घ्या की बाबा येणारी जी काही परीक्षा आहे तिला जर मी फोकस करतोय, जर माझ्या समोर एवढा मोठा 65 ते 80-60% सिलेबस रेकॉर्ड आहे, जवळपास 300 पेक्षा जास्त व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकलेले आहे, तर मी आतापासून जसा वेळ मिळेल तसा, मला माहिती आहे की आपण ज्यावेळेस प्रशासनामध्ये आम्ही सुद्धा वर्किंग आहोत, आपण जेव्हा दिवसभर काम करून येतो आपली एवढी कपॅसिटी राहत नाही अभ्यास करण्याची. मग त्यावेळेस मी काय करेन, मोबाईल हातात घेईन, एखादा व्हिडिओ बघून घेईन, एखादा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, शिस्त, अपील, हे ते अपील काही जे ते चालन ते मी एकदा बघून घेईन, जेणेकरून काय होईल की एक 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 व्हिडिओ कंप्लीट करून होईल. आणि जर मी अशा पद्धतीने गेलो तर अर्थातच मी माझं जे काही टार्गेट आहे त्याच्या जवळ मी जात आहे. माझा एक एक सिलेबसचा पॉइंट या ठिकाणी कव्हर होत आहे. तर ध्यानात घ्यायचंय की अजूनही जे काही मंडळी आहे वाट बघत आहे कशाची, जाहिरातीची वाट बघू नका. कन्फर्म आहे परीक्षा होणार आहे, आज हो, उद्या हो, परवा हो, तेरवा हो, पण परीक्षा होणार हे सगळ्यांना माहिती आहे. आता काल या 2-4 दिवसापूर्वी अजून एक कॅन्डिडेट होते, त्यांनी बॅच ऍक्च्युअली परचेस केली. त्यांनी परचेस केल्याच्या नंतर फोन होता की सर तिथे तर व्हॅलिडिटी बॅचची 1 वर्ष दिसते. त्यांना म्हटलं सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमची परीक्षा ही डिसेंबर-जानेवारी मध्ये परीक्षा झालेली असेल आणि जर समजा एकदा कदाचित इकडे दुनिया तिकडे होऊन काहीतरी असं विचित्रपणा घडला असेल तर तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे. ती व्हॅलिडिटी ही तुमची परीक्षा होईपर्यंत असणार आहे. त्यामुळं निश्चिंत राहा, जी काही मंडळी असणार आहे त्यांनी लगेच बॅच जॉईन करायची आहे. बघा या ठिकाणी आपण म्हणतोय 38 जागा आहे, 38 जागा आहे, 38 जागा. अरे 38 सोड, इथं फक्त एका जागेवर तुझं लक्ष केंद्रित कर. या ठिकाणी तुला चान्स आहे. तू जी स्पर्धा आहे तू इतरांशी करू नको, फक्त आणि फक्त आपली स्पर्धा ही आपल्यासोबत असते. आज मी 4 पेजेस वाचले, उद्या 8 पेजेस वाचणार आहे. या अनुषंगाने मला पुढे जायचंय. ध्यानात घ्या. बघा नियंत्रणाबाहेरील गोष्टी कोणत्या आहे, जाहिरातीची तारीख, जागांची संख्या, परीक्षेची वेळ, या गोष्टीवर विचार करून फायदा नाही. ज्या गोष्टी मुळातच माझ्या हातात नाही त्याच्यावर मी विचार करण्याला काही अर्थ नाही. त्यामुळं ध्यानात घ्या, आता माझ्यासाठी महत्वाचं की निश्चित अभ्यासक्रम कोणता आहे जो की मी तुम्हाला सांगितलाय. मला माहिती आहे की हा सिलेबस असणार म्हणजे असणार, तो सिलेबसची तयारी मी आता करणार. नंतर बघा अभ्यासाची सुरुवात कधी करायची, अरे बाबा कर, अभ्यासाला सुरुवात कर. आजही तुझ्याकडे फुल वेळ आहे. तू जेवढा आतापासून करशील उद्या तुझं तेवढं टार्गेट कमी होईल, तेवढ्या तुझ्या रिव्हिजन पडतील. आणि अर्थातच तुला सीओ व्हायचा आहे तर तुला अभ्यासाची तयारी करायची आहे. हे बाकीचा जो काही सिलेबस आहे, चालू घडामोडी वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. अर्थात आजच्या व्हिडिओचं खास प्रयोजन होतं, एक तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कळाला असेल मास्तरनं स्वतःची मार्केटिंग केलेली आहे, अर्थात केलेली आहे. दुसरी गोष्ट सेकंड अशी आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की बाबांनो अजूनही वेळ घालवू नका. तुम्ही माझी बॅच जॉईन करा नका करू तो नंतरचा पार्ट आहे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला सुरुवात करणार तर तुम्हाला अर्थातच त्याचा बेनिफिट होणार आहे. आणि हेच मला आजच्या लेक्चरच्या माध्यमातून सांगायचं आहे. जाहिरात जी काही प्रोसेस चालू आहे सध्या ही खूप गतिशील आहे. जर बघायला गेलं एमपीएससी मध्ये गेलं, एमपीएससीनं मान्यता दिली, मान्यता 2023चाच नियम आहे, त्यामध्ये दिले की परीक्षा ही एमपीएससीच घेणार आहे. त्यामुळं तिथे कुठेच दुविधा मनस्थिती नव्हती. जो काही सिलेबस इकडून नगर प्रशासनानं पाठवलेला आहे त्याच्यावरती मीटिंग झालेली आहे, तिथं सिलेबस डिसाईड करायचं काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही फाईलमध्ये त्रुटी आलेल्या आहेत त्या त्रुटीवर पूर्तता करायचं काम सुद्धा चालू आहे. लवकरच आपली जाहिरात येणार आहे. तर मंडळींनो या ठिकाणी जी काही सीओची पोस्ट आहे ती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि प्रत्येक गोष्टीला एका डायरेक्शनची गरज असते. जर तुम्हाला डायरेक्शन पाहिजे असेल तर ग्रो अकॅडमी ऑलवेज सज्ज आहे. अर्थातच या ठिकाणी तुमचा सगळा सिलेबस वित्यंभूतरित्या व्यवस्थितरित्या कव्हर केला जाईल. त्यातला एकही पॉइंट हा स्किप होणार नाही. प्रत्येक पॉइंटच्या तुम्हाला नोट्स आणि रिव्हिजन नोट्स 2-2 प्रकारच्या नोट्स मिळणार आहे. त्यामुळे निश्चित राहा. तर लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि बॅचला जॉईन करायचं आहे. महत्वाचं जी काही ऑफर आहे ती 15 ऑगस्ट पर्यंत आहे. 15 ऑगस्ट पर्यंत ऑफर असेल. आपला जो कोड आहे तर तो आहे 15 ऑगस्ट कॅपिटल मध्ये. हे टाका, 15% तुम्हाला या ठिकाणी ऑफ भेटणार आहे. प्रत्येक लेक्चरला मी पुन्हा एकदा माझा नंबर शेअर करतो. या नंबरला तुम्हाला काहीही अडचण असू द्या, कॉल करा, आपण त्याच्यावरती सोल्युशन काढूया. ठीक आहे. 84 22
858698. हा माझाच नंबर आहे, याच्यावरती डिरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील ते अर्थातच आपण या ठिकाणी सोल्युशन करणार आहोत. ठीक आहे, चला थांबूया आपण. धन्यवाद.